नमस्कार. आपण इथं सगळेजण योगा सेशनसाठी जमलोय. तुम्हाला वाटेल अचानक योगा कशाला किंवा काय गरज आहे. तर आता तुम्ही बघताय धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला म्हणजे निवांत क्षणी श्वास घ्यायला वेळ नाही असं म्हणायला हरकत नाही. इतकं आपण बिझी झालोय सगळेच वेगवेगळ्या कारणासाठी. तर त्यासाठी आपल्याकडे पुण्याहून एक टीम आलेली आहे ज्यांचं मी स्वागत करते. सौ ज्योती सणस मॅडम नमस्कार. आणि सुनीता कुमार मॅडम, अभय मित्रे सर, जयंती ढोलू ज्यांना मी ऑलरेडी ओळखते. म्हणजे आम्ही 20-25 वर्षापूर्वी पुण्यामध्ये एकत्र माताजींचं सेशन अटेंड केलं होतं, त्यामुळे ते माझे पूर्वपरिचित आहेत. आणि प्रशांत चिद्रवार नमस्कार. तर या सगळ्यांचं आपण स्वागत करूया यासाठी की आपल्याला हा जो योगाचा फायदा मिळणार आहे. फायदा इन द सेन्स आपल्या माताजी आहेत, माताजी निर्मला देवीजी, त्यांनी 1970 साली योगाची निर्मिती केली, फाउंडेशन केलं. ॲक्च्युली शी इज द फाउंडर मेंबर. आणि त्यांनी त्या काळी म्हणजे आता 70 म्हणजे जवळजवळ मला वाटतं 55 वर्ष झाली. तर तेवढ्यापूर्वी त्यांनी याची गरज ओळखली होती. यासाठी खरंच विशेष वाटतं, कारण याची गरज आत्ता आपल्याला जाणवायला लागली आहे खरं तर. पण त्या काळी थोडीशी साधनं वेगळी होती किंवा निवांतपणा होता म्हणून याची काही एवढी गरज वाटत नसेल मे बी. पण तरी कंटिन्युएशन एवढे वर्ष चालणं म्हणजे खरंच त्याच्यासाठी 100हून जास्त राष्ट्रांनी याचा फायदा घेतला आहे. नॉट इवन आता सकाळी सुद्धा मिशिगन युनिव्हर्सिटीच्या आपल्याकडे पाहुण्या आल्यात, त्यांच्यासाठी सुद्धा सेशन घेतलं गेलं. तर त्यांचे बरेच प्रश्न होते आणि त्यांना खूपच तुम्हाला तर माहिती आहे फॉरेन कल्चरला आपल्या कल्चरचं जास्त अट्रॅक्शन आहे. तर आपण मात्र तिथं कमी पडतो. तर तुमचे काही प्रश्न असतील तरीसुद्धा तुम्ही यांना विचारू शकता. आणि यांचं परत एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि कार्यक्रमाची सुरुवात करून द्यायला हरकत नाही, कारण आपल्याला ऑलरेडी वेळ गेला. तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी मी त्यांना विनंती करते की सुरुवात करावी प्लीज. And what he said that better to practice it. We will practice it, we get some realization, then you go to the centers and again get mastered. Once you get mastered, it's about Sahaja Yoga, it's easy. रूपात ओळखतो त्याला आपलं शरीर, नाव, गाव, जात काहीही माहिती नाही आहे. श्री माताजी आपल्या परमकृपे मी एक शुद्ध आत्मा आहे. माझ्या हृदयात सर्वांबद्दल प्रेम, करुणा, वात्सल्य, क्षमा जागृत होऊ द्या. आपल्या स्वतःलाही क्षमा करायची. बरेच वेळा आपल्याला गिल्टी फिलिंग असतं, अपराधीपणाची भावना असते. श्री माताजी मी माझ्यासह सर्वांना क्षमा केली. क्षमा क्षमा. Shri Mataji, please give me my self-realization. Slowly we'll keep our both hands on our lap. हृदयापासून क्षमा केली.
स्वतःला देखील क्षमा केली, आमच्या विचारांना देखील क्षमा केली. कृपा करून आपण आम्हाला सर्वांना क्षमा करावी. ओम हम शांती. ओम हम शांती. आज माझं वय 37 पूर्ण आहे, पण शाळेपासून आपण बरेचसे माझ्या वयापेक्षा जास्त आहेत. लहानपणी आपण शक्तिमान नावाची एक सिरियल पाहिजे, तर त्यामध्ये हे डायग्राम किंवा त्याचं टायटल सॉन्ग असताना ते पंचमहाभूत वगैरे ते पाहिल्याचं कसं आठवतं. तर ते केल्यानंतर खरंच हलकं वाटतं सर. आणि जे म्हणतो ना आपण एक ब्लँक एखादं कीर्तन ऐकल्यानंतर किंवा कोणाचं तरी सत्पुरुषांचे बोल ऐकल्यानंतर ध्यानधारणा केल्यानंतर जो फील येतो तो वाटतो आता स्ट्रेस फ्री. आणि जे विचार म्हणतो आपण कधी स्ट्रेस लाईफमधला असेल, कामाचा असेल, रिअल लाईफमधला असेल, तो विसरायला आम्ही विचार शून्य झालो, म्हणजे प्रॅक्टिकली झालो आम्ही. म्हणजे भाषण करायचं म्हणून किंवा असं म्हणत नाहीये. आता सुद्धा जे फ्रेश वाटतं ना, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपण गेल्यानंतर जो फ्रेशनेस येतो आत्ता सुद्धा जाणवतो. आणि ह्याचा अनुभव आम्हाला आला. आणि हे आम्ही निश्चितच सगळ्यांना पण सांगू, घरात पण सांगू, आमच्या मित्रांना पण सांगू. आणि याचा आम्हाला उपयोग निश्चित होईल, याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो. आणि अनिता मॅडम, तुम्ही आमच्यासाठी हे अरेंज केलं, यू आर द मीडियम फॉर दिस अरेंजमेंट. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने तुमचं पण अभिनंदन, तुम्हाला पण आभार मानतो. थँक्यू. सरांनी वोट ऑफ थँक्स दिलंच आहे. आणि अजूनही आमच्या आणखीन कलिग्सना असाच फायदा मिळणार आहे. दुपारनंतर ते नक्की जॉईन होतील. आम्ही त्यांना मोटिवेट करू सर. कारण कसं आहे की पहिल्यांदाच ऐकलं की थोडंसं कामाच्या आणि सकाळच्या सेशनमध्ये खूप रश असते, त्यामुळे त्यातून वेळ काढून एवढे माझे सहकारी आले, त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याहून तुम्ही येऊन सर या पद्धतीचं आम्हाला जे मार्गदर्शन नॉट इव्हन प्रॅक्टिकली आम्हाला ते इम्प्लिमेंटेशन दाखवलं, त्याच्यासाठी मी खूप खूप आभार मानते. आणि एक मिनिट, हा मॅडमलाही काही बोलायचं आहे. मॅडमचं असं म्हणणं आहे की कोणाचे काही डाऊट्स आहेत का, असतील तर ते आत्ता लगेच शक्यचं तुमच्या निरसन करतील. त्यासाठी कोणाला असतील. येस सर. म्हणजे माझी स्वतःची शिक्षक आहे. आता या कुंडलिनीचं तुम्ही जे सांगितलं, याचा आहाराशी काही रिलेशन आहे. समजा आता काही जणांचा आहार शाकाहार असतो, काही जण मांसाहार होतात. तर काही म्हणजे काही असं आयुर्वेदामध्ये पण सांगितलं की हा आहार खाल्ला तर तुमच्या स्वभावावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे एक्झाम्पल, जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर तुम्ही काय राग द्वेष वगैरे करता. तसं ह्याचा व्हेज, नॉनव्हेज किंवा कुठल्याही आहाराची काही संलग्नता आहे. ह्या योगाचं कुठलंही कंडिशन नाही आहे, कर्मकांड नाही आहे. कारण आता दादांनी जे सांगितले की नाही की तिखट वगैरे खाल्लं तर आता सुरुवातीला जे आपण बॅलन्सिंग केलं की नाही, तर तुमच्या लेफ्ट साईडला सगळे तमोगुण आहेत, राईट साईडला सगळे रजोगुण आहेत आणि मध्ये सत्वगुण आहे. तर आपल्या आहाराचा निश्चित परिणाम होतो. तर जे संतांनी सांगून ठेवले की सात्विक आहार, पण ह्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे खायला अशी म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलंही कंडिशन नाही आहे. तुम्ही तुमच्या समजा हे दादा समजा खूप मागचा विचार करत असतील लेफ्ट साईडचा, तर मग त्यांची मध्ये येण्यासाठी कार्बोहायड्रेट त्यांना जे लागतात तर ते खाणं गरजेचं आहे. मग ते त्यांनी व्हेजिटेरियन जेवण जेवू देत, नॉनव्हेज जेवू देत, त्यांची शरीराची कमतरता त्यांना कुठल्या अन्नातून त्यांच्या घरामध्ये कुठल्या पद्धतीचं ते जेवण जेवत असतील त्या पद्धतीने त्यांनी त्यांची गरज भागवली तर त्यांची ती नाडी बॅलन्समध्ये येणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कंपल्शन किंवा हे अजिबात नाही आहे. आणि ह्या योगाचं नाव काय आहे? सहयोग. सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्माला आलेलं. कारण आज तुम्ही विचार करा, हे घोर कलियुग आहे. आज आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किती हे झाली आहे. तसं पूर्वी काशीला जायचं तर किती महिने लागायचे.
क्षेत्रामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आहे. अध्यात्मामधली सर्वात उच्च प्रतीची ही टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलं कंडिशन नाही, कर्मकांड नाही, काहीच नाही आहे. तुम्ही सहज सोपा हा योग आहे. सकाळी एक 10 मिनिट, रात्री झोपायच्या अगोदर 10 मिनिट करा. संपूर्ण तुमचं लाईफ चेंज होणार आहे. संपूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे. थँक्यू, तुम्ही छान प्रश्न विचार. अजून कोणाला तर काही विचारायचं, कारण बघा कुठलीही गोष्ट करताना आपल्या मनामध्ये जर डाऊट्स असतील, शंका असेल, तर ती गोष्ट आपण व्यवस्थित करू शकत नाही. तर तुमच्या शंकेचं निरसन झाल्यानंतर तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित करता. तुमचं समाधान झालं का दादा? थँक्यू. माझा असा प्रश्न होता की सगळ्या महिलांच्या दृष्टीने की त्यांना काही, म्हणजे आपण कसं देवधर्माचं पिरियड्स वगैरे असं असतं, तर तसं काही आहे का ह्याला? नाही. आता गणपती अथर्वशीर्ष कोणाला येतं का? तुम्हाला येतं. त्याच्यामध्ये एक लाईन येते, रक्त लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुभुजितम. म्हणजे जिथे बायकांचा हा शारीरिक एक महिन्यानंतरचा हे असतो, तर त्याला कंट्रोल कोण करतं? श्री गणेश. तर ह्याच्यामध्ये काही तसं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्हाला तुमच्या हातांवरती व्हायब्रेशन्सवरती हे कळतं. आणि तसं काही नाही आहे, कारण ते कंट्रोल करणारे गणेश. आणि गणेश कशाचं दैवत आहे? कोणी सांगू शकेल का? बुद्धीचं ताईंनी सांगितलं, मांगल्य पावित्र्य अबोधिता शून्यता, मांगल्याचं दैवत आहे. मग ते मांगल्याचं दैवत तुम्हाला माणसांपासून दूर व्हायला सांगेल का? आणि त्याची निर्मिती कशी झाली आहे? तर आदिशक्तीने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली, तर सर्वात प्रथम त्यांनी बघितलं की मानवामध्ये मांगल्य पावित्र्य अबोधिता शून्यता नव्हती. म्हणून त्यांनी ब्रह्मांडामध्ये स्वयंभू गणेश म्हणजे काय? आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायक आहे. ते पृथ्वी मातेने त्यांना जन्म दिलेला आहे, म्हणून ते स्वयंभू गणेश. तसं आपल्यामध्ये सुद्धा प्रथम गणेशाची स्थापना आदिशक्तीने का निर्माण केली? तर ह्या क्वालिटीज आपल्यामध्ये नव्हत्या म्हणून. त्याच्यामुळे हे काही कंडिशन नाही आहे. अजिबात कुठलंही कंडिशन नाही. धर्म, पंथ, जात काही नाही. एकच आहे की मानवता. तर हे सहज सोपं अतिशय आहे. धन्यवाद. कोणाचे प्रश्न? थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्या सहकार्यांनी याचा फायदा घेतला त्यांनी जरूर त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध करावं, जे की माताजींची इच्छा आहे. त्यांनी मानवतेच्या धर्मातून, मानवतेच्या शिकवणीतून हे जे काही आपल्याला वरदान दिलेलं आहे त्याचा आपल्याला एक अंश मिळाला, त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. Shri Mataji, by your grace, we forgive everyone. Shri Mataji, please establish the power of forgiveness within us. We can recite Lord's Prayer if we all know, or we can just hear it. We'll start. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom comes, thy will be done, on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptations, but deliver us from evil. For thine is the kingdom, and the power, and the glory, forever and forever. Amen. Our last step, right hand to be stretched, and the center part of our right hand on our center part of our head, fontanel bone. Right hand to be placed on our head, left hand towards Shri Mataji. Now, gently we will massage clockwise our 7 times our head and pray, Shri Mataji, please give me my self-realization. Shri Mataji, please give me my self-realization.
slowly we'll keep our both hands on our lap, our eyes closed, our attention on our head and on our lap for few minutes. We'll sit in this state for a couple of minutes and feel what we feel inside us. Slowly we'll open our eyes and now we will check ourselves, keeping our right hand on our head, taking towards the sky, not touching our head, and let us feel whether we are feeling something coming out from our fontanel bone and touching our hand. We can check like this. Same time our left hand should be towards Shri Mataji. We can check it for 5-6 times. Same exercise we can do now, right hand towards Shri Mataji, and we can check with our left hand. There is a science behind this, we will let you know afterwards. Just we have to feel whether we are feeling cool vibrations or lukewarm, hot vibrations or nothing. We can bring left hand on our lap. We can do one more step. Bring our hands to touch each other and slowly take far, bring near slowly, and let us feel what we feel within two hands, magnetic force or cool or hot vibration. Now we will join our hands, we will pray, Shri Mataji, thank you for blessing us with self-realization. Please establish our self-realization. Thank you everybody. We can sit in our Vishram position. You can wear spectacles if you want. Can anybody would like to share the experience whether they felt magnetic force or the thoughts were little less while after meditating, or cool or hot vibrations overall the session? Can anyone like to share their experience? Because it is a practical yoga. If we have done with the help of the 5 elements, with the blessings of Shri Mataji, we will be feeling this. This is nothing but the energy which is residing in our sacrum bone, the part which is touching to Mother Earth now, where we are sitting. She is known as Kundalini Mother in all the holy books, abroad, everywhere. By Shri Mataji's grace, she got enlightened. She gave the positive energy to our chakras and nadis, and from fontanel bone, she got connected with the cosmic energy. And the proof of it that we feel magnetic force or cool or hot vibration, or the thoughts are being little bit less compared to before meditating. So any of you have felt anything, can raise your hand so that we can understand that it is getting communicated. So can I start with you?
You can share your name. You can sit and tell your name and experience. My name is Jade. I would say during it, my thoughts slowed down and I had less thoughts. And then I feel like I did feel some heat here. Thank you. Thank you, Jade. My name is Kathleen, and I felt like afterwards it was much more peaceful. Anything in the experience of the vibration, like she felt hot, magnetic, I felt like cool. cool Yeah. on the head or while Well, while thank you. my name is Kamakshi. I felt very calm during it. I felt like my thoughts slowed down a lot, and I was able to be present. And I felt like a cool kind of vibration above my head. About the head, thank you. My name is Anna. During it, I felt very cool, and right now I feel a lot more peaceful and calm than I did before. And in the experience vibration, like magnetic force, I felt cool, above the head, not just during it. during, Yeah. thank you. Hi, my name is Mackenzie. I really enjoyed the experience. Just the top of my head, I felt pretty warm, but like warm, like this. And I think I just felt cool. Hi, I'm Alice. I think I felt very peaceful and like quiet and doing it. I definitely felt like I was in my head. Hi, my name's Sasha. During this, I felt like really connected with the nature. Like I was really paying attention to the breeze and the like noises and everything. And I felt the cool vibration. On cell phone or while doing I think doing the Hi, my name is Sasha, and I also experienced a kind of relief and also a deeper understanding of self a little bit. And I would say during the hand pulling apart, I felt more magnetic. thank you. Hi. Yes, now you can. Hi, my name is Sam. I think that during this, I felt my mind become very calm and quiet. I think there's some heat, especially coming up from my head. My name is Sanjana, and I also felt really calm when I was doing it, and I felt heat also when I was doing it. I will take the experience from teachers afterwards. Okay, so what we understand, everybody has felt something. So, what do you say? If you would like to do this every day, in this limited time, with all this session, we have felt so much. When we have to do at home, we don't have to arrange all these things because now you have been connected by Srimati grace to the nature, you can say, or the cosmic energy, or the energy within you have. Whatever you felt was the power within yourself. We have to do simple steps in home, morning 5 minutes whenever you get up, and before sleeping 5 minutes whenever you want to sleep. And if you like it, you can note down the website. We have centers which are also free all over the world, in your country, in your city, it is there. Wherever we belong, it is there, whether it is India or out of India. Last 5 minutes, I will try to share how we have to do at home. Whatever you remember, you can do it, and rest you can take from the website. Is it okay? Now we have to do only the last step. If we remember, both hands on our lap and right hand on our head. Right hand should be rotating clockwise slowly 7 times. Praying, Shri Mataji, please give me my self-realization. And then we have to keep our hand on our lap, both hands on our lap, and for a few seconds
We have to meditate on our continental bone above head and our palms. These 5 minutes in the morning and before sleeping will help you to achieve again this state, and if you practice it every day, it will be increasing. And this will help us in our day-to-day life, whether we are into career, whether we are into business, in every walk of life, this meditation will help us. We again thank you all for listening this and doing this. If any question you still has, we have our senior aunties here who are practicing this for a few years now. Will help you to guide you if you have any question. We again thank you principal and all the teachers, staff members for supporting this beautiful session. Thank you everybody. There are the pamphlets with us with other language. If you like to have it to understand the step, we request you to take. Sir, we would like to understand your experience, ma'am, your experience, how you felt. I felt magnetic energy between the hands and also the air blows, but I felt less time. Thank you. Little thought was something like that. Actually, I joined late, but at the end I found my